सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये रात्री राहिलेल्या बाजरीच्या भाकरीचा चुरा बनवलेला होता आमच्या दोघांसाठी आणि पिल्लूसाठी छान असा शिरा बनवला तुपामधला. आणि त्यानंतर नाश्ता करून आम्ही निघालो पिल्लूला लस देण्यासाठी. तर आज पिल्लूचा लसीकरणाचा दिवस होता. तर 6-6 महिन्यांचे जे विटॅमिनचं औषध असतं ना ते पाजायचं होतं, पण ते पण औषध आज काय अवेलेबल नव्हतं. तर पिल्लूला काय आज लस दिली नाही. तर नेक्स्ट वीकमध्ये यायला सांगितले त्यांनी. तर पिल्लूला तर लस भेटली नाही, पण माझ्यासाठी त्यांनी हिमोग्लोबिनच्या गोळ्या देऊन टाकल्या. म्हटलं चला आता या गोळ्या पण खाऊन घेऊयात. तर एका दिवसाला एकच गोळी खायची होती, रोज एक गोळी खायची म्हणजे. तर मी स्वयंपाक अर्धा अगोदरच करून गेले होते, म्हणजे हॉस्पिटलला जायच्या अगोदर मी अर्धा स्वयंपाक करून गेले होते. सकाळी सकाळी भेंडीची भाजी पण बनवून ठेवली, सोबत मी वरण भाताचा कुकर लावला होता आणि पीठ मळून ठेवलं होतं चपात्याचं. म्हटलं हॉस्पिटलमधून आल्यावरती लगेचच वरणाला फोडणी देता येईल आणि गरम गरम चपात्या करता येतील. तर इकडे मी हिरव्या मिरचीमधली भेंडी बनवलेली होती, म्हणून मसाल्यातलं वरण बनवलेलं आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला ॲड करून मी वरण बनवलेलं होतं. आणि चपात्या पण लगेच गरम गरम लाटून घेतल्या. तर हे आज दुपारचं साधं सिंपल असं जेवण आहे. तर तुम्ही पण या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.